हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या व्लॉगमध्ये। आजच्या व्लॉगची सुरुवात या हसऱ्या हॅपी मॅन पासून करूयात। याला उन्हामध्ये ठेवलेलं होतं चार्जिंग होण्यासाठी खिडकीमध्ये। त्यानंतर मी आले किचनमध्ये आणि किचनमध्ये आपली जी काही सकाळची कामं असतात तर ती मी आता फटाफट करून घेणार आहे। आज रविवार होता तरी सुद्धा सोनूला शाळेमध्ये सोडवायचं होतं। त्याची परीक्षा होती एक, तर त्याच्यासाठी त्याला सोडायचं होतं। मग त्याला ब्रेकफास्ट करून द्यायचा होता। सकाळचा नाश्ता बनवून मग तो खाऊन 10 वाजता शाळेमध्ये त्याला घेऊन जायचं होतं। तर आता काय करायचं, त्याला खायचं होतं अंडा ब्रेड। तर त्याचं फेवरेट आहे ते। आम्ही शनिवारी बाजारामध्ये गेलो होतो भाजी वगैरे आणायला थोडीशी, तर तेव्हा तिथे येतानाच तो म्हटला की मला ब्रेड खायचा आहे। तर तेव्हाच येताना आम्ही सामान सगळं जे आहे ते घेऊन आलेलो होतो। रविवार होता त्यामुळे थोडंसं लेटच उठलेलो होतो आणि सोनूला जायचं होतं एक्झामला, पण त्याला थोडासा उशीरच होणार होता। म्हणजे आम्हाला 11 सव्वा 11 पर्यंत जायचं होतं, त्यामुळे थोडं आज लेटच झालं उठायला। त्यानंतर मी आता इकडे आले किचनमध्ये, थोडंसं ओट्यावरून फडकं वगैरे फिरवून घेतलं। त्यानंतर इकडे मी गरम पाणी करून घेते मला पिण्यासाठी। तर आता उन्हाळा आलाय, जास्त गरम पाणी प्यायची इच्छा होत नाही, तरी पण मी आपलं थोडं जेवढं सहन होईल तेवढं घेते आणि करते। तर वजन कमी करण्यासाठी छोटे छोटे जे प्रयत्न असतात तर ते मी करायला बघतीये आणि निदान कंट्रोलमध्ये यावं वजन, असे प्रयत्न चालू आहेत। सोबतच इथे चहा ठेवून देते मी, कारण नाश्त्याला लगेचच बनवून घेणार आहे मी। आणि मिस्टरांची अंघोळ झाली होती माझ्यानंतर, तर मग ते आले की चहा मागतील, या हिशोबाने मी त्यांच्यासाठी चहा ठेवून देते आणि गरम पाणी जे आहे ते मी घेते। चला मग आता बनवून घेऊयात नाश्त्याचं। तर मी इथे अंड आणि ब्रेड दोन्ही सुद्धा आणलेलं आहे। सोबतच काल बाजारामध्ये ना ताजी लसूण शेव मिळाली आम्हाला, तर ती सुद्धा घेऊन आले मी आणि ताजी होती ना बनवलेली, खूप छान चव लागत होती त्याची। तर मला सुचलं की शेव पाव जो मिळतो ना पुण्याला, तर तसा बनवून पाहूयात। तर शेव पाव जो आहे तो बनचा बनला जातो, पण माझ्याकडे ब्रेडच होता तर त्याच्यापासूनच मी बनवला, पण खूप छान लागत होता तो। तर शेवपाव हा प्रकार आहे ना मी पुण्यालाच पहिल्यांदा खाल्लेला होता आणि खूप जास्त आवडलं मला ते। आणि घरामध्ये होतं त्याचं सामान सुद्धा, जास्त काही लागतच नाही त्याला मेन म्हणजे।
तर त्यामुळे ते बनून गेलं आणि त्याच्यासाठी जे पण लागणारं सामान होतं तर ते मी आता इथे काढून घेते आणि पटकन बनवून घेऊयात आता आपल्या या नाश्त्याला। तर इथे जे पण सामान लागणार होतं ते मी काढून घेते पटकन। इकडे दूध ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही, त्यानंतर चहा उकळत होता। अंडा ब्रेड म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी बनवायची पद्धत आहे, माझी सुद्धा वेगळी आहे पद्धत बनवायची। तर हे सोनूला जास्त आवडतं तर त्याच्यामुळेच बनवलं आणि जाऊ दे म्हटलं कधीतरी चेंज, कारण त्याला जे आठवड्याचे 6 वार असतात तर त्याला भाजी चपातीच डब्याला असते आणि स्कूलमध्ये स्ट्रिक्टली सांगितले त्यांना की भाजी चपातीच आणायची आहे। शनिवार एक वार दिलेला असतो खाऊसाठी, पण कधी आपल्याकडे वेळेवरती सामान असतं नसतं। म्हणजे मी जिथे राहते खेडेगाव आहे आमचं, तर जवळ गाव नाही, जवळ दुकान नाही, गावामध्ये जाऊन मग सामान वगैरे आणावं लागतं। तर मग शनिवारी जे पण अवेलेबल असेल घरामध्ये तर त्याच्यापासून त्याला खाऊ वगैरे मी बनवून द्यायचा प्रयत्न करते। आणि मग आज वेळ होता तर मग कालच येताना आम्ही याचं सामान जे आहे ते घेऊन आलेलो होतो अंडा ब्रेड बनवण्यासाठी। तर माझी रेसिपी अगदी सिंपल आहे। अंडे आपली जी आहेत ती फोडून घ्यायची, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तिखट तुम्हाला आवडत असेल तर त्यानंतर मसाले जे पण तुम्हाला आवडत असतील तर ते त्याच्यामध्ये टाकायचे, अंडं फेटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तव्यावरती थोडंसं तेल टाकून किंवा बटर सुद्धा टाकू शकता तुम्ही, ते टाकून फ्राय करून घ्यायचं। तर इथे तयार झालेला आहे आणि मग मी ते सोनूला खायला देते। तो खूप वेळ झालं वाट पाहत होता, तर कट करून दिलं छान त्याला। आणि त्यानंतर आता मी बनवते शेवपाव। तर तुम्ही बघू शकता इथे रेसिपी अगदी 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 सिंपल आहे, त्याच्यासाठी काहीच करायचं नाही। एका पावाच्या स्लाइसला मेयोनीज लावून घ्यायचं आणि दुसऱ्या पावाच्या स्लाइसला टोमॅटो सॉस जो असतो आपला तो लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी लसूण शेव आहे ती लावून घ्यायची। मेयोनीज थोडी जास्त वापरायची जेणेकरून चव जी आहे ती चांगली लागते, किंवा चीज स्प्रेड सुद्धा मिळतं ते सुद्धा वापरलं तरी चालतं। पण एवढ्यानेच हे इतकं सुंदर लागत होतं, खूप छान झालं होतं। मी 1-2च बनवले आणि आम्ही हे खाऊन आता लगेचच निघणार आहोत सोनूच्या शाळेत जाण्यासाठी। सोनूला सोडून घरी आले तोपर्यंत पाणी आलेलं होतं। तर हे ग्रामपंचायतीचं पाणी येतं आणि हे खूप जास्त घाण असतं। तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण सांगणं गरजेचं आहे। लोक म्हणतील की पाणी वाया घालवते मी, तर तसं काही नाही। हे ग्रामपंचायतीचे जे पाणी येतं तर ते खूप जास्त खराब असतं आणि आम्हाला वापरायला किंवा प्यायला जे पाणी आहे ते रेल्वेच्या बोरचं येतं। त्यामुळे हे जे पाणी आहे ते आम्ही झाडांसाठी वापरतो। झाडांना आज भरपूर पाणी मिळालं, कारण या सुद्धा नळाला खूप कमी पाणी येतं, पण आज भरपूर वेळ पाणी होतं आणि छान मोठं पाणी होतं। त्यामुळे आज सगळ्या या खिडक्या, परत हा बसायचा बेंच आमचा जो आहे तो, तर हे सगळं मी धुवून घेतलं, कारण इथे उन्हाळ्यामुळे आता खूप जास्त धूळ वगैरे येते, कारण समोरच्या साईडला पूर्ण मोकळा असल्यामुळे ना जास्त वारं वगैरे असतं आणि त्या वाऱ्यामुळे ना खूप जास्त माती वगैरे येते। म्हणजे दारंसुद्धा आम्हाला 2 टाईम झाडावी लागतात, तर मग इथे माती राहत नाही, नाहीतर मग खूप जास्त माती होते सगळ्या दारामध्ये। तर इथल्या खिडकीमधलं पण मी धुवून घेतलं आणि त्यानंतर झाडांनाही पाणी दिलं
आणि त्यानंतर दारातल्या या ज्या फरशा होत्या तर तिथेही मी छान असं पाणी मारून घेते, जेणेकरून दुपारी जर असं गार पडेल सगळीकडे. सोनूला 1-1.5 तासाने परत आणायला जायचं होतं शाळेमध्ये. तोपर्यंत आता मी इथलं सगळं स्वच्छ करून घेते, पूर्ण झाडांना पाणी वगैरे देऊन घेते. आणि खूप जास्त उन्हाळा आमच्या इकडे जाणवायला लागलेला आहे. तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी माझा आवडत असेल तर कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जावा. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे व्हिडिओ पाहून काय वाटतं, किंवा मी काय अजून बदल केले पाहिजेत, काय अजून व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे, हे सगळं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा, जेणेकरून मी पुढच्या ब्लॉगमध्ये, येणाऱ्या ब्लॉगमध्ये तेही शेअर करेल. आणि सोबतच तुमची नावंही घेत जाईल, ज्यांनी कोणी काही मला रिक्वायरमेंट केलेली असेल त्यांची. तर हे झाड खूप छान झालं आहे फुलांचं. त्यालाही आता रेग्युलर पाणी मिळतंय, म्हणजे मी आता घरी असते तेव्हापासून मग झाडांना पाणी वगैरे मिळायला लागलेलं आहे. मी पार्लरला जात होते त्यावेळी असं व्हायचं ना की पाणी मिळत नव्हतं झाडांना, म्हणजे या नळाचं पाणी येऊन जायचं आणि मग मिळतच नव्हतं झाडांना पाणी. माझा नळ बंद असायचा आणि पाणी कधी येऊन जायचं कळतही नव्हतं. त्यामुळे झाडांची हालत खूप बेकार झाली होती. आता झाडांची कंडिशन खूप छान झाली आहे. तर आता सगळ्या झाडांना मस्त असं पाणी देऊन घेते मी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. पास्कर सोड झाडाला नाही पाणी, सोड झाडाला नाही पाणी. कडेपत्त्याच्या झाडाला फक्त लाव, बाकी ते सोडून येतं. दुपारनंतर मी भेटते तुम्हाला डायरेक्ट रात्री. आणि रात्रीचे 10-10:30 झालेले होते. झोपायला जाणार होते मी, पण सोनूच्या पप्पांना म्हटलं की मला थोडंसं तेल लावून द्या. तर तेल लावून देतात ते मला, म्हणजे मला नेहमी लावून घ्यायचं असेल तेल तर तेव्हा ते लावून देतात. आणि खूप सुंदर तेल लावतात, खूप छान, जेणेकरून असे शांत झोप येईल असं तेल लावून देतात. अगदी म्हणजे केस जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये असे खेळतात. एकही केस चलू देत नाहीत, एकही केस असं दुखू देत नाहीत, इतकं छान तेल लावतात ते. तर त्याच्यामुळे मी माझं असतं असं की काही करा नाही करा पण मला तेल लावून देत जावा कधीतरी एकदा आठवड्यातून. तर लावून देत आहेत ते तेल मला इथे आणि खूप छान तेल लावून देत होते. त्यांनी जसं डोक्यात हात घातला तसं मला झोप यायला सुरुवात झालेली होती. तर आता या क्लिपसोबत मी या व्हिडिओला इथेच थांबवते. आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.